प्रश्न स्पेसिफिकली दक्षिण मुंबईसाठी आहे. मी राहते तो परिसर ताडदेवचा आणि आम्हाला तो परिसर अर्थात सोडायचा नाही. आणि तुम्हाला माहिती असेल तर ताडदेवमध्ये खूपच जास्त प्राईज आहे. आणि आत्ता मध्यंतरी जी म्हाडाची लॉटरी निघाली त्याच्यामध्ये 7.5-8 कोटी असं एरिया होता. दुसरी गोष्ट, ताडदेव गिरगाव या एरियामध्ये मोस्टली बैठ्या चाळी वाड्या असे परिसर आहेत जे वर्षानुवर्ष रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये खितपत पडलेले आहेत. बिल्डरचं वाद, त्याच्यानंतर पगडी सिस्टीम, या सगळ्या याच्यामुळे खूप सफर करावं लागते लोकांना. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर म्हाडाकडे अप्रोच करायचं म्हटलं तर वारंवार अशी तक्रार होते की म्हाडाकडनं मिळणारा एरिया हा खाजगी विकासकाच्या तुलनेमध्ये फार कमी असतो. म्हाडाच्या ॲम्युनिटीज कमी असतात, म्हाडाकडनं जी बिल्डिंग तयार होते ते व्हेंटिलेशन कमी असतं. अशा गोष्टी आम्ही ऐकीव आहोत. तर या सगळ्यांवर तोडगा काय निघेल, कारण की मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय मराठी माणूस हा तिथे राहतोय जो एरिया त्यांना सोडायचा नाही आहे, कारण की चांगला एरिया म्हणून. तर मग यावर तुम्ही आमच्यासारख्यांना काय उपाय सांगाल की आम्ही कसं अप्रोच करायचं? नाही, आपण अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आणि जे अतिशय ज्वलित प्रश्न आहे ते आपण विचारलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम तो आपला मी आभार मानतोय. पण फक्त मी ह्या संदर्भामध्ये थोडा माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत कसं होती की हे जे साऊथ मुंबई आहे, साऊथ मुंबई म्हणजे आपण कोलाबापासून तर आपण दादरपर्यंत विचार केलाच तो इथे आपल्याला सेस बिल्डिंग आहे ज्याला आपण उपकर प्राप्त इमारत म्हणतोय. आणि ही सर्व इमारतीचे जे बांधकाम आहे ते 1960च्या पूर्वी आहे. काही बिल्डिंग 1940, 1930 म्हणजे 100-120 वर्षाचा पण जुना हे इमारत आहे. आणि यामध्ये जे आपल्याला प्रोव्हिजन होता आतापर्यंत ते होता फक्त 33/7 खाली किंवा 33/9 खाली ह्याचा पुनर्विकास करणे. आणि त्यामध्ये म्हाडाचा जे रोल होता ते होता NOC देणे, कन्सेंट व्हेरिफिकेशन करणे, म्हणजे जिथे राहणारे जे लोक असेल त्यांनी तर कोणी विकासक किंवा जमीन मालकला त्यांच्या सहमती दिला असेल तो त्याच्या कन्सेंट व्हेरीफाय करणे. पण विशेष म्हणजे काय होता की अशा कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नव्हती ज्यामध्ये तर कोणी उपकर प्राप्त इमारत असेल आणि त्याच्या तर पुनर्विकासची प्रस्ताव आला नाही स्वतःहून, देन काय करावे. तो बेसिकली म्हाडा ॲक्टमध्ये आपला एनेबलिंग प्रोव्हिजन नव्हती. आता पहिल्यांदा एक अमेंडमेंट झाला आणि हे अमेंडमेंट खरं मी आपल्याला सांगू इच्छितो हे गेम चेंजर होणार आहे. ते 79A जे अमेंडमेंट आलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा एक म्हाडाला अधिकार देण्यात आलेला आहे की जे सेस बिल्डिंग आहे जे डिलॅपिटेटेड आहे आणि त्याला जे पुनर्विकास होणे कालाची गरज आहे त्याला आपण 79A खाली नोटीस देतो आहे. आणि त्यानंतर 3 महिन्याच्या कालावधी संपल्यानंतर 6 महिन्याच्या नोटीस जमीन मालकासाठी असते. त्या कालावधीमध्ये तर जमीन मालकने त्यांचा प्रस्ताव 51% सहमती ऑफ द एक्झिस्टिंग टेनेंट्स यांच्यासाठी सादर केला तो त्याला ते मंजुरी देतोय. समजा काही कारणामुळे जमीन मालक एक होऊ शकत नाही किंवा काय वाद असेल किंवा जिथे ते राहणारा भाडेकरू किंवा टेनेंट असेल ते त्यांना सहमती देत नसेल तर हेच अधिकार पहिल्यांदा कायदा अन्वये टेनेंटकडे गेलेला आहे. म्हणजे 79B खाली आल्यानंतर जमीन मालकच्या सहमती असो नसो टेनेंट जर मालकने दिला नाही तो हे प्रस्ताव ते सबमिट करू शकतात. आणि ते केल्यानंतर जमीन मालकला आपण योग्य मोबदला लँड कम्पन्सेशनसाठी देतोय. आणि समजा ती हे दोघंही करून न मालक न टेनेंटने प्रस्ताव सादर केला देन म्हाडाला हे अधिकार देण्यात आलेला आहे की म्हाडा हे डिडेव्हलपमेंट घेऊ शकतात. दुसरा याच्याशी निगडीत जे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे काय होता की आपल्याला ह्या सेस बिल्डिंग संदर्भातमध्ये आपण जे उपकरप्राप्त इमारत बोलतोय त्यामध्ये बरेच डिस्प्यूट्स आहेत. मालकमध्ये डिस्प्यूट आहे, मालक सोसायटीमध्ये डिस्प्यूट आहे, परत सोसायटीच्या टेनेंट्समध्ये डिस्प्यूट आहे, परत मागच्या विकासक जुना विकासक ह्यांना ठराव 79 हे सर्व आहे. आणि याचं मूळ कारण हे होता की आपला जे चॅप्टर 8A आहे पूर्वीच्या ज्यामध्ये आपण 93 खाली प्रोसेस करून जमीन मालकला जिथे आपण फोर्सफुल एक्विजिशन केला असेल आणि त्यांना मोबदला देण्याची जे तरतूद होती ते फक्त होता 100 टाइम्स ऑफ द रेंट. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की रेंट कंट्रोल ॲक्ट आल्यानंतर हे सर्व रेंटच्या जे आहे ते फ्रीज झालेलं आहे. म्हणजे जमीन मालकला पूर्ण विरोध होती की तर माझा जमीन जबरदस्तीने भूसंपादन करण्यात आला तो त्याला काही भेटत नव्हता. आता हे विचार करून 79A मध्ये जे आपल्याला कम्पन्सेशनच्या जे प्रोसिजर आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता तर जिथे आपण फोर्सफुल एक्विजिशन करणार आहोत जमीनची तिथे जमीन मालकला 25% ऑफ द रेडी रेकनर किंवा जे आपल्याला फ्री सेलच्या बिल्टअप एरिया आहे त्याच्या 15% एवढा मोबदला भेटते. तो एक थोडासा जे आहे विन विन सिच्युएशन सर्व सारखी झालेला आहे.
दुसरा राहिला प्रश्न जे आपण मांडलेला आहे की क्षेत्रफळ संदर्भातमध्ये, तो क्षेत्रफळ संदर्भातमध्ये आता आपला जे इन्सेंटिव्ह वगैरे जे सर्व 33.7 किंवा 33.9 मध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये पण 1 बिल्डिंग किंवा 2 बिल्डिंग किंवा 5 बिल्डिंग म्हणजे ज्यामध्ये आपण वाढीव इन्सेंटिव्ह देतोय 5%, 8%, 15%, यामुळे सर्व लोकांना साधारणपणे 500 चौरस फूटच्या कमी घर कुठे पण भेटत नाही. बली ते आपला माटुंग म्हणजे मुलुंडपर्यंत जे आपण रिडेव्हलपमेंट करतोय ते 33.5 खाली, तिथे पण तेच परिस्थिती आहे. पण प्रॉब्लेम कुठे होतात की ज्यावेळी खाजगी विकासक टेनेंटकडे सहमती घेण्यासाठी जातात तो तिथे हॉर्स ट्रेडिंग सुरू होतात. आणि हॉर्स ट्रेडिंग असं सुरू होतात की आता एक विकासकच्या त्यांनी एजीएम केला असेल किंवा त्यांनी कन्सेंट दिला असेल आणि त्याने सांगितलं की तुला ठीक आहे 508 किंवा 500 चौरस फूट तुमच्या अनुग्य आहे, मी तुम्हाला माझं फ्री सेल वरून आणखी क्षेत्र वाढून 550 देणार. तो दुसरा विकासक काही दिवसानंतर ज्यांना ऑलरेडी ते बाहेर पडलेला आहे, म्हणजे मी हे म्हणत नाही की सर्व ठिकाणी होतात पण हे वस्तुस्थिती आहे, तर ते जाऊन म्हणतात की नाही आता आम्ही जे आहे तुम्हाला 575 किंवा 600 देऊ. आणि यामुळे जे हॉर्स ट्रेडिंगमुळे परत पूर्वीच्या कोणाला संमती दिला ते रद्द करून नंतर दुसरा पार्टी ते कोर्टामध्ये जातात. तो या सर्वची तोडगा देण्यासाठी 79A अमेंडमेंट एक अतिशय रेव्होल्युशनरी अमेंडमेंट आहे. दुसरा म्हणजे की रिडेव्हलपमेंटसाठी म्हणजे हे सेस बिल्डिंगबद्दल मी म्हणतोय की आपल्याकडे समजा आपण NOC देऊन बसला आणि त्याला BMC ने IOD दिलेला, कारण की सेस बिल्डिंगबद्दल प्लॅनिंग अथॉरिटी BMC आहे. तो त्या ठिकाणी मध्ये हे सर्व झाल्यानंतर काही कारणापोटी रेंट दिला नाही, थकवला असेल किंवा ते प्रकल्पाची गती अतिशय धीमा आहे किंवा त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम झाला, तो अशा स्टॉल प्रोजेक्ट बद्दल काय करायचं आहे, तो ह्यासाठी एक दुसरा अमेंडमेंट झालेला आहे आणि ते झाला 91A. आणि आता 91A झाल्यामुळे माडाला पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे की जिथे अशा प्रकारचा रखडलेला प्रकल्प असेल, काही पण कारण असो, विशेष कारण म्हणजे थकीत जे रेंट्स आहे ते रेंट त्यांनी तिथे जे लोकांनी तिथे घर सोडून गेलेलं आहे त्यांना दिला नाही, तो अशा ठिकाणांमध्ये माडा 91A एक्विजिशनचा प्रोसेस सुरू करून ते प्रकल्प घेऊ शकतात, स्वतः पुनर्विकास करू शकतात आणि त्यामध्ये जे काही रेंट वगैरे असो आणि त्याची जे काही थर्ड पार्टी राईट असेल त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्या लिटिगेशन किंवा जे काय असेल आर्बिट्रेटर. आता हे सर्व होत असताना एक आपल्याला पण अप्रिशिएट करायला पाहिजे की हे सर्व अमेंडमेंट आता 1.5 वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा माडासाठी पण हे नवा एक काय म्हणतात एक नवा प्रवास आहे. तरी देखील साधारणपणे आजपर्यंत 79A खाली आपण 850 ते 900 नोटीस सेस बिल्डिंगला दिलेला आहे, ज्यापैकी साधारणपणे 70 ते 80 NOC देण्यात आलेला आहे. आणि तेवढंच नव्हे, त्या 79A अन्वये जिथे प्रस्ताव आला नाही किंवा सहमती आला नाही अशा सुमारे 300 ते 350 79B म्हणजे टेनेंटला जे अधिकार आहे ते आपण दिलेला आहोत. 70 प्रकल्प अशी आहे जिथे रखडलेला प्रकल्प होता, जिथे आपण 91A खाली आपण एक्विजिशन सुरू केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना माडा आता एक धोरण किंवा एक पॉलिसीवर आपण आता सध्या काम करत आहोत, ते म्हणजे एक्झिट पॉलिसी ऑफ सेस बिल्डिंग. आणि यामध्ये असं आहे की आकडेवारीच्या अनुषंगाने बोलायचं असेल सुमारे 19,000 सेस बिल्डिंग मुंबईला होता, आता त्याची आकडेवारी 13,000 वर आलेला आहे. पण त्याच्या कारण हे त्याच्या मतलब हे नाही, अर्थ हे नाही आहे की सर्व 6,000 बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये गेलेला आहे. काही बिल्डिंग कोसळला, काही बिल्डिंग अशी आहे की ते जे प्लॉट आहे ते रिझर्वेशन मध्ये आहे किंवा ते नॉन डेव्हलपेबल आहे किंवा रोडच्या सेटबॅक मध्ये गेला असेल. पण जे काय असो तरी देखील 2,000 ते 3,000 NOC आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि आता आम्ही असं करतोय आहे की आमचा प्रयत्न असा आहे की हे एक्झिट पॉलिसी आम्ही तयार करून शासनाला सबमिट केल्यानंतर की निदान 2 वर्षामध्ये अख्खा 13,000 सेस बिल्डिंग जे शिल्लक राहिलेलं आहे, हे 13,000 सेस बिल्डिंग रिडेव्हलपमेंटच्या कोणत्याही टप्पे मध्ये यायलाच पाहिजे, हेच आमची आता नियोजन आहे आणि धोरण आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.